जंगलामध्ये जर कुठे आग लागली तर हा आग विझवण्याचं काम करतो आणि त्या आगमधून निघणारी जी लाईट आहे त्याने एनर्जी प्रोड्यूस करतो. म्हणजे आग जर कुठे समोर लागली तर त्या आगमधून सोलर द्वारे एनर्जी प्रोड्यूस करतो आणि ती एनर्जी जी आहे ती बॅटरीमध्ये स्टोअर करतो आणि ती बॅटरीमध्ये स्टोअर झाल्यानंतर हा रोबोट पूर्ण वर्क करतो आणि याच्या समोर जशी आग सेन्स होईल तसा हा वॉटर स्प्रेड करेल. आणि यामध्ये हा पूर्ण मोबाईल वरून वर्क होतो. त्याच्याने यामध्ये याचा जो चालवणारा जो ड्रायव्हर राहील तो जंगलाच्या बाहेरूनच याला वर्क करू शकेल. फायर रोबोट आहे. फायर रोबोट. कसं बनवलंय ते, काय काय वापरलंय? यामध्ये मी फ्लेम सेन्सर वापरलेले आहे. दोन फ्लेम सेन्सर वापरले आहे. एक रिले वापरलेला आहे 5 व्होल्टचा. यामध्ये मी याला पॉवर देण्यासाठी 12 व्होल्ट बॅटरी वापरलेली आहे आणि यामध्ये एम्प्लिफायर मॉड्यूल वापरलेला आहे जे जो सुरू केल्यानंतर याचा सायरन वाजेल आणि त्या सायरन वाजल्यानंतर जवळच्या गावामध्ये माहित पडेल की आग लागलेली आहे जंगलामध्ये. यामध्ये हेडलाइट्स वापरलेले आहे. पाण्यामध्ये पण चालू शकतो, जमिनीवर पण चालू शकतो आणि हा 8 व्हील ड्राईव्ह आहे. त्याच्याने हा कुठे फसणार पण नाही. यामध्ये 23,000 mAh ची मी बॅटरी वापरलेली आहे लिथियम. त्याच्याने हा कुठे फसणार पण नाही आणि त्याचा एम्पियर जो आहे तो 20 एम्पियर आहे. त्याच्याने याची टॉर्क जो आहे, पॉवर जी आहे ती पण जास्त राहील. आणि यामध्ये सस्पेन्शन वापरलेले आहे आणि हे मी घरी बनवलेले आहे ज्याने हा कुठे पण दगडाईवरून हा चालू शकतो, खडबड रस्त्यावरून हा जाऊ शकतो. मोबाईलवरून कसं ऑपरेट होतं? मोबाईल मध्ये याचा एक नॉड MCU वापरलेला आहे, ESP नॉड MCU. त्यामध्ये वायफाय मॉड्यूल आधीच अवेलेबल असतं. ते वायफाय मॉड्यूल जे आहे ते मोबाईलला कनेक्ट होतं आणि त्याची एक ऍप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावं लागते मोबाईल मध्ये. कुठली ऍप्लिकेशन आहे ते? ESP नॉड MCU 8266 याची एक ऍप्लिकेशन आहे. त्या ऍप्लिकेशन वरून हा पूर्ण कोडिंग पण त्याच ऍप्लिकेशन वरून होतो आणि याची जी वर्क पण आहे, वर्किंग जे आहे ते पण त्याच ऍप वरून होतं. हँडल करू शकतो याला मी जास्त, आता हा छोटा मॉडेल आहे म्हणून यामध्ये आपल्याला रेंज जर वाढवायची असेल, यामध्ये आपल्याला एक मोठा जो अँटेना राहतो तो लावावा लागेल आणि अँटेना लावल्यानंतर हा 50 मीटरच्या रेंज वरून करू शकतो आणि बिना अँटेनाचा हा 20 ते 30 मीटरच्या रेंज वरून कॅच करू शकतो. सोलारचा उपयोग आहे, बॅटरी चार्ज होते. बॅटरी चार्ज होते आणि आपल्याला कोणत्या रस्त्याने जर जायचं असलं तर हा सोलर जी सनलाइट जी असती त्याच सनलाइटच्या द्वारे हा बॅटरी पण चार्ज करू शकतो आणि पाणी थंड करतो आणि त्या थंड केलेल्या पाण्याने आग विझवतो. यामध्ये हा एक्झॉस्ट लावलेला आहे जो जी हिटसिंग मध्ये जे गरम हवा असते ती बाहेर फेकतो आणि यामध्ये 2 हिटसिंग लावलेले आहे जे एका साइड वरून गरम होते, एका साइड वरून थंड होतं. एक हिटसिंग वॉटर टँकच्या अंदर लावलेली आहे आणि एक हिटसिंग वॉटर टँकच्या वर लावलेली आहे. वॉटर टँक मध्ये वॉटर स्टोअर होतं. वॉटर घेऊन जायचं. हो.